या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी खुलासा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये मी बाकी बोलणं योग्य वाटत नाही. परंतु शेवटी पराभव हा पराभव असतो, पराभव हा मान्य करायचा असतो आणि पराभवातून काही गोष्टी शिकायच्या असतात. त्याप्रमाणे निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे विजयी उमेदवार, पराभूत उमेदवारसुद्धा निश्चित यातनं काहीतरी शिकतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्याची कारणमीमांसा करून अजितदादा पवारसाहेब निर्णय त्या बाबतीमध्ये पुढं कसं जायचं त्या बाबतीने निर्णय घेतील. झेडपी इलेक्शनच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, कालही बैठका झाल्या, आजही बैठका होत आहेत. काय बैठकीत चर्चा आणि पुढची तयारी कशी होणार आहे? नाही, बैठका म्हणल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या प्रत्येक ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस प्रत्येक तालुका वाईज तिथले प्रमुखांना बोलवलं जातं आणि त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला कोण इच्छुक आहे, पंचायत समितीला कोण इच्छुक आहे याचा अहवाल अगोदरच दादांनी घेतलेला आहे. त्यामुळे आज त्यांनी त्या बाबतीमध्ये सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवारसाहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल. मतविभागणी टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावं असं अनेक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जसं महापालिकेत समीकरण होतं तेच समीकरण जिल्हा परिषदेला सुद्धा यावं, याबद्दल काही चर्चा होती का? या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना ठीक आहे, वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आमचे नेते अजितदादा पवारसाहेब या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मान्य असेल. 25 वर्ष झालं पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे ऍक्च्युली गड मानला जातो पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीचा. प्रतिष्ठा पणाला दादांची आणि पर्यायानं राष्ट्रवादी. मी तुम्हाला सांगतो, पुणे जिल्हा हा जिल्हा परिषद हा गड हा दादांचाच आहे आणि तो दादांचाच राहील. पण तुम्ही सगळ्या ग्रामीण भागात फिरलेला आहात, त्या ठिकाणी तुम्हाला सगळा परिचित भाग आहे. चिन्हावरचा जो प्रश्न आहे तो स्वाभाविकपणे उद्भवणार आहे. त्यामुळे चिन्हाबाबत जरी अजित पवार वरिष्ठ नेते असल्यामुळे ते निर्णय घेतील, पण वैयक्तिक तुमचं मत काय आहे की साधारण चिन्हाचा काय निर्णय घेण्यात यावा पक्षाने? वैयक्तिक मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या, कुठल्या मी म्हणतो आमच्या पक्षाला सोडून द्या, चिन्ह कुठलं का व्हायना चिन्ह हे एकच असलं पाहिजे. जुने सगळे जे जेडपीचे सदस्य होते ते आता तुमच्या सगळे संपर्कात आहेत का? घड्याळ या चिन्हावर लढतील का? या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब तो योग्य तो निर्णय घेतील. नाही, चिन्ह काय होतं, जमलिंग ग्रामीण भागामध्ये ऐका ना, ग्रामीण भागामध्ये लोकांचं जमलिंग होतं, पण या बाबतीमध्ये जो अंतिम अधिकार आहे तो अंतिम अधिकार तो माझा नाही, तो अंतिम अधिकार नाही तो अंतिम अधिकार अजितदादा पवार साहेबांचा आहे. दादा बाहेर आल्यानंतर आपण विचारलं तर बरं होईल. गोंधळ होतो तर मग सोपं चिन्ह कुठलं आहे? गोंधळ होऊ नये. सोपं ऐका ना, सोपं मानण्यापेक्षा कुठलं असू द्या, एक चिन्ह असलेलं कधी चांगलं. मी कुणाबद्दल काही बोलत नाही. ह्या जिल्हा परिषद पूर्वी अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद आहे, ती जिल्हा परिषद ही अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राकडेच राहील. जेवढे जुने सदस्य तेवढे संपर्कात आहेत का? की अनेक आपले स्टँडिंग नगरसेवक जे होते ते भाजपकडे गेले. आता त्याच पद्धतीने आपण बघतोय जिल्हा परिषद लागलेल्या आहेत अनेक, आता सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादीला कुणी गळती गेली नाही, गारटकर कधीच गेलेलं नाही. जिल्हा परिषद आणि गारटकरांचा काय संबंध नाही. ते ते नगरपालिकेच्या निवडणुकीचे सदस्य, ते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते गेले आणि त्यांचा आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा त्यांचा विषय नाहीये, ते नगरपालिकेपुरते होते. त्यामुळं नाही, कोण रोखायचा विषय कोणी जाणारच नाही, तर कोण जे प्रेमी ते जाणारच नाहीत. राष्ट्रवादीमधले कुणी आमच्याकडे आमचे जे सच्चे कार्यकर्ते आहे या जागेवर होणार, कुणी आमच्या जाणार नाही. आणि आता तर कुणी जिल्हा परिषद कुठलाही एकही पदाधिकारी राष्ट्रवादी सोडून गेलेला नाही. 100% विश्वास आहे. ग्रामीण भागातल्या जनतेला ह्यांना माहिती आहे राष्ट्रवादी पक्षाचे विचार मुळापासून त्यांच्याकडे आहेत. आता शेजारी माझ्या जालिंदर भाऊ आहेत, गेले परत त्यांना कळलं की राष्ट्रवादी मान्य. आता पाठीमागं इकडं बुट्टे पाटील आहेत, त्यांना पण पटलं, ते पण जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यांना उलट राष्ट्रवादीकडे ओघ जास्त आहे. असंच ओघ पिंपरी आणि पुण्यामध्ये सुद्धा होतं. नव्हता पुण्यामध्ये, ऐका ना, पुण्यामध्ये नव्हता. ही गोष्ट मान्य केली पाहिजे. पुणे शेजारच्या बाहेरची जी गावं नवीन समावेश झालेली गावं, नवीन झालेली पुण्याची असू द्या, पिंपरी चिंचवड, ह्या गावातले जे असंख्य जे ह्याचे ताकदीचे कार्यकर्ते होते त्यांनी पक्षाला शेवटच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सोडचिठ्ठी दिली होती. त्याचा फटका आपण किती जरी नाही म्हणलं तर तो पक्षाला बसलेला आहे. सोडचिठ्ठी आता नाही देणार जिल्हा परिषदला सोडचिठ्ठी द्यायच्या विषय नाही. आता परवा दिवशी झेडपी आता 3 दिवसांनी फॉर्म भरायची शेवटची मुदत आहे. त्यामुळे झेडपी ती ग्रामीण भागातले लोक, ग्रामीण भागातलं जे नातं आहे राष्ट्रवादीचं हे घट्ट नातं आहे.
त्यामुळे कुणीही राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही. उलटं तुम्हाला कळल, अजून तुम्हाला रोज तुम्ही एक बातमी ब्रेकिंग न्यूज द्याल की राष्ट्रवादीमध्ये ह्याचा पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश. मामा काही शेतकरी मलेशिया व्हिएतनामला गेलेत, त्या शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आहे, तुम्ही देखील शुभेच्छा त्यांना दिल्या आहेत. काय हा सगळा शुभेच्छा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी राज्य शासन 1 लाख रुपये अनुदान देत होतं, परंतु हे अनुदान खरं तर तुटपुंजी होतं. त्यामुळं राज्याचा कृषी मंत्री म्हणून तेच मी अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या ह्यांच्या निर्णय तो 2 लाखाचा घेतला आणि त्यातनं काल ते गेलेले आहेत. त्यातनं परदेश दौऱ्यातनं निश्चित प्रकारे ते तिथं नवीन नवीन शेतीमध्ये जे प्रयोग आहेत, नवीन नवीन शेतीमध्ये काय उपक्रम किंवा काय गोष्टीमध्ये शेतामध्ये तिथं आपल्या भारतामध्ये काय आणता येईल, राज्यामध्ये काय आणता येईल की शेतामध्ये चांगलं उत्पादन वाढेल आणि चांगलं उत्पन्न मिळेल, मार्केटिंगच्या बाबतीमध्ये काय अभ्यास करता येईल, तो निश्चित प्रकारे शेतकरी करतील आणि त्याचा उपयोग माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये होईल. नाना पटोलेंनी म्हणलेले की ईव्हीएम पुढचं जे मतदान आहे जिल्हा परिषदेचे ते ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या मताशी त्यांच्या मताशी मी सहमत नाही आहे. हे काय अगोदर पराभव हा पराभव मान्य करावा लागतो आणि विजयाला शुभेच्छा द्यावा लागतो. त्यामुळे पराभव मान्य केला पाहिजे. ईव्हीएम वगैरे काय हे सगळं चुकीचं आहे. तुमच्या शहर अध्यक्षाच्या प्रभागामध्ये लढणार आहे त्यांचे तुतारीचे देखील नेते दिसतील का? म्हणजे सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, किंबहुना मग सर साहेब या असतील, बाबतीमध्ये ते प्रचारात दिसतील का? कारण आतापर्यंत दिसले नाहीत. या बाबतीमध्ये मला माहिती तुमच्याकडूनच समजते. दोन्ही राष्ट्रवादी कालच्या वर्तमानपत्रामध्ये माझी त्या बाबतीत कुणाची चर्चा झालेली नाही आणि त्या बाबतीमध्ये दोन्ही ऐका एकत्र आहे ना? दोन्ही एकत्र लढतात का नाही ह्या बाबतीत मी अजून त्यातलं हे आहे. या बाबतीमध्ये तुम्ही अजितदादा पवार साहेबांना किंवा त्यांचे तुम्ही जे म्हणता तुतारीचे नेते त्यांना विचारलं तर मंत्री आहात आता. नाही पण हा निर्णय तो शेवटी वरिष्ठांचा निर्णय होत असेल ना? वरिष्ठांचा निर्णय. मी अजून छोटा आहे. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.